खचवड शहरात गायीची चोरी झाली। गायी चोरीची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे। आता गायी देखील सुरक्षित नाहीयेत। पिंपरी गावातील एका गोठ्यात बांधलेली गाय 3 अज्ञात आरोपींनी चोरी करून पळवली। 28 जुलैच्या मध्यरात्री 1:45 दरम्यान ही धक्कादायक घटना घडली। 3 अज्ञात आरोपींनी मिळून गाय पळवून नेली आणि ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे। या प्रकरणात अभिजित ज्ञानेश्वर शिंदे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे आणि या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे। अधिक माहिती या संदर्भात घेत आहोत। आमचे प्रतिनिधी अविनाश परबत सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। अविनाश, साधारण घटना कधी घडलेली आहे, या संदर्भात सखोल माहिती पोलिसांकडून आणि तक्रारदाराकडून काय देण्यात आली आहे? नक्कीच ही घटना 28 तारखेला मध्यरात्री साधारण 2:15 वाजताच्या आसपास घडलेली आहे। खरं तर आपल्याला माहिती आहे, पिंपरी चिंचवड शहराच्या वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे चोरीच्या घटना या समोर येतच असतात, परंतु आज जी घटना समोर आलेली आहे ही खरं तर गायी चोरीची घटना आहे। आपल्याला सीसीटीव्हीच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की 3 जण एका 4 चाकी गाडी घेऊन येतात आणि त्या गायीला कसल्या तरी प्रकारचं एक इंजेक्शन देत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यानंतर जे आहे ते तिघही त्या गायीला गाडीमध्ये बसवतात आणि घेऊन जातात। खरं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये वेगवेगळ्या चोरीच्या घटना ह्या समोर येतच होत्या। 2 दिवसापूर्वी देखील एका व्यावसायिकाच्या दुकानामध्ये घुसून तिघांनी जे आहे शस्त्राचा धाक दाखवून जे आहे चोरी केल्याचा प्रकार समोर आला होता, परंतु आता जनावर देखील सुरक्षित नाहीये का असा प्रश्न जो आहे तो पिंपरी चिंचवडकरांकडून विचारला जात आहे। खरं तर या सीसीटीव्ही समोर आल्यानंतर पोलीस जे आहे त्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरांचा जो आहे तपास करत आहे, परंतु आता जनावर देखील पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे आहे ते सुरक्षित नाहीये का असा संतप्त सवाल जो आहे पिंपरी चिंचवड। अविनाश, या प्रकरणी कशी कारवाई होते, आरोपींना कधीपर्यंत अटक केलं जातं, त्या संदर्भातली माहिती तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। वळूयात पुढील बातमीकडे। मुंबईतील